नमस्कार मैत्रिणी. तर आज आपण बनवणार अंडा करी. अंडा करी बनवण्यासाठी तर मी अंडी बॉईल करायला ठेवलेले आहे. तोपर्यंत आपण कांदे कापून घेऊ मसाल्यासाठी. तर बघा, खोबरं घेतलेलं आहे, पांढरे तीळ, टोमॅटो, कोथिंबीर, कांदे कापून घेतलेले आहेत 3 आणि लसणाच्या पाकळ्या, लसूण घेतलेला आहे. चला मसाला करून घेऊया आपण. कांदा, टोमॅटो, आता कढई गरम करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये पांढरे तीळ भाजून घ्यायचे. पांढरे तीळ लाल होईपर्यंत भाजायचे. ते एका प्लेटमध्ये काढून घेतो. तोपर्यंत अंडी ऑइल होते. हे बघा, तीळ चांगले उडायला लागले, ते भाजले चांगले लाल होईपर्यंत काढून घ्यायचं आणि खोबरं भाजून घ्यायचं. खोबरं पण लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं. बघा, लाल झालेलं आहे खोबरं, पण आपण काढून घेऊ आता. आणि ह्याच्यानंतर टाकायचे कांदा. कांदा पण आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. लाल आणि नरम झाला पाहिजे असा कांदा. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो. टोमॅटो पण फ्राय करून घ्यायचा, कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायच्यात आता लसणाच्या पाकळ्या. लसूण टाकायचं आहे आणि लसूण टाकून पण भाजून घ्यायचं एकदम मिक्स करून. हे सगळं प्लेटमध्ये काढून घेते. अंडे आपले बघा शिजत आलेले आहेत. खोबरं आणि तिळाचं वाटण करून घेते. खोबरं आणि तीळ एकत्र बारीक करायचे, मिक्सरला वाटून घ्यायचे. आणि कांदा लसूण पेस्ट वेगळी बारीक करायची. कढई गरम करून तेल टाकून घेतलं. याच्यामध्ये कांदा लसूण आणि टॅमॅटोची पेस्ट टाकायची पहिली. ती भाजून झाल्यानंतर मग वरून आपल्याला खोबरं आणि तिळाची पेस्ट टाकायची. पावडर बनवून घेतलेली ते टाकायची आपल्याला. हे बघा, ते वाटण आता चांगलं भाजलेलं आहे. त्याच्यामध्ये खोबरं आणि तीळ पावडर करून घेतले ते टाकले. थोडी हळद टाकली. त्याच्यामध्ये आता आपल्याला लाल मसाला टाकायचा. लाल मसाला टाकून घ्यायचा. लाल मसाला चांगला फ्राय करून घेतला आणि त्याच्यामध्ये अंडे टाकून घेतले. अंडे जरा या सगळ्या वाटणमध्ये फ्राय करून घ्यायचे की त्याच्यामध्ये मसाला पण लागेल आतपर्यंत मसाला लागेल, कारण अंड्याला काप करून घेतलेले त्याच्यामुळे हा मसाला आतपर्यंत जातो त्याच्यामध्ये. याच्यामध्ये आता पाणी थोडं टाकून घेऊ, आपल्याला जसं पाहिजे, पातळ घट्ट. अंडा करी बनवायची तर थोडी घट्टच बनवणार आहे मी. तर तुम्ही बघू शकता, ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकतो आपण, अशी बनवलेली आहे. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही आहे. तर अशा प्रकारे आपली अंडा करी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने अंडा करी एकदा नक्की बनवून बघा, कशी खूप छान लागते अशी अंडा करी. तीळ आणि खोबऱ्याची पेस्ट घातल्यामुळे अजून चव येते त्याच्या. बघू शकता आपण अंडा आपले काप केलेले, त्याच्यामध्ये आतपर्यंत मसाला गेलेला आहे. आणि आपल्या अंडा करी आता तयार झालेली आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला, बाय बाय.